पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडलेले आहेत। भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारतातून निघून जाण्यास सांगितलंय, मात्र महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांवरून महायुती सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून येत आहे। बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडण्याची डेडलाईन आता संपलेली आहे। महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांवरून महायुती सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला, कारण राज्यातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय, तर राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही जण बेपत्ता नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। देश सोडून चालतं व्हा या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे। आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं, संपर्क करण्यात आला, बाहेर जायला सांगण्यात आलं। त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत, काय करत आहेत, त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे। त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल। पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडले। भारतानं कठोर पावलं उचलत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून निघून जाण्याचे आदेश दिले, तर पाकनं सुद्धा त्यांच्या देशातील भारतीयांना परतण्यास सांगितलंय। 27 एप्रिलपर्यंत 531 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला। 846 भारतीय नागरिक पाकिस्तानमधून परत आले। मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे हे खरं बोलतात आहेत की देवेंद्र फडणवीस खरं बोलतात आहेत। कारण का देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही सगळ्यांना बाहेर घालवलं, आणि एकनाथ शिंदे असे म्हणतात आहेत की 107 अजून शिल्लक राहिलेले आहेत, त्यांना शोध घेतला पाहिजे। तेव्हा ही जी संभ्रम अवस्था जी आहे ती कॅबिनेट, महाराष्ट्राच्या कॅबिनेटनेच दूर करावी असं आम्हाला त्यांना आवाहन करायचं आहे। शिंदे साहेबांनी सांगितलं कोणाच्या आधारावरती? गुप्तचर यंत्रणेने ज्या वेळेला 5442 लोकांचं जेव्हा सांगितलं की एवढी लोक आहेत, आणि मग त्याची मोजमाप केलं, नागपूरला किती, कोल्हापूरला किती, नाशिकला किती, पुण्याला किती, ठाण्याला किती, ही सगळी जंत्री काढल्यानंतर त्यामध्ये 107 लोक कमी भरली। मग कमी भरलीत, मग ते कुठंतरी लपले असावेत किंवा मग कुठंतरी पळून गेले असावेत। त्याच्यामध्ये जे काय गुप्तचर यंत्रणेने सांगितलं ते शिंदे साहेब बोलले। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं जाहीर केलं होतं की पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा हे 27 एप्रिल पासून रद्द मानले जातील, तर वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिल पर्यंत वैध असतील। याचाच अर्थ पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची शेवटची तारीख ही 29 एप्रिल आहे। जो पाकिस्तानी निर्धारित वेळेत भारत सोडणार नाही त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचं बोललं जात आहे। अंतिम मुदतीनंतर पाकिस्तानी नागरिक भारतात दिसला तर त्याला अटक केली जाईल, पाकिस्तानी नागरिकावर खटला चालवला जाईल। 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 3 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत। पाकिस्तानी व्हिसा असलेल्या नागरिकांना तातडीनं देश सोडण्यास सांगण्यात आलंय, मात्र 5 लाखांहून अधिक पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झाल्याचा दावा भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केलाय। पाकिस्तान के लड़के भी यहाँ ब्याहे हैं। अब किस मंतव्य और मोटिव के साथ वो ब्याहे हैं ये एक जांच का विषय है। और यहाँ लड़का नहीं मिलता क्या? यहाँ लड़की नहीं मिलती क्या? पाकिस्तान के साथ शादी करना, और पाकिस्तान हमारा दुश्मन देश है। जो यहाँ से आजादी के बाद पाकिस्तान चले गए उनकी संपत्ति भारत सरकार की संपत्ति हो गई, वो एनिमी प्रॉपर्टी एक्ट के दायरे में आता है। सुप्रीम कोर्ट का भी फैसला है। पाकिस्तानी नागरिकांनी भारत न सोडल्यास त्यांना मोठा फटका बसणार आहे। व्हिसाच्या निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ भारतात राहणं, व्हिसा अटींचं उल्लंघन करणं किंवा प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृतरित्या प्रवेश केल्यास तुरुंगवास होऊ शकतो।
त्यामुळं जे पाकिस्तानी गेले नाहीत त्यांच्यावर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.